नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर आपलं बुद्धिमत्तेवर होणार आहे आणि बुद्धिमत्तेतील एक आपण प्रकार पाहणार आहोत, ते म्हणजे घड्याळावरील आरशाची प्रतिमा। विद्यार्थी मित्रांनो, घड्याळामध्ये समजा एखाद्या वेळेस 8 वाजलेले असतील तर त्याच क्षणी त्याच वेळी आपल्याला आरशामध्ये किती वाजलेले दिसतील अशा पद्धतीचे प्रश्न आपण या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, ते पण आपण अगदी सहजरित्या अशा एका ट्रिकने ते प्रश्न सोडवणार आहोत। पहा, आपण एक प्रश्न तुमच्या समोर घेतलेला आहे। घड्याळामध्ये 8 वाजलेले असताना आरशात किती वाजलेले दिसतील असा प्रश्न आपण तुमच्या समोर घेतलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर घड्याळ पण आणून ठेवलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला घड्याळामध्ये 8 वाजलेले दिसत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा क्षणाला अशा परिस्थितीमध्ये आपण ट्रिकने असे उदाहरण कसे सोडवणार आहोत पहा। आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, घड्याळामध्ये 8 वाजलेले असताना असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 8 वाजलेले आहेत याचा अर्थ काही मिनिटे कमी नाहीत किंवा काही मिनिटे जास्त नाहीत, फक्त आपल्याला तास दिसत आहेत। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशा क्षणाला आपल्याला काय करायचं, तर आपण ट्रिक सांगत आहोत। पहा, 12 मधून हे जे आहेत हे 12 तास आहेत आणि हे जे 0-0 दिसत आहेत हे काय आहेत, मिनिटे आहेत। 12 मधून विद्यार्थी मित्रांनो दिलेले आपल्याला तास वजा करायचे आहेत। या ठिकाणी आपण वजा करणार आहोत, तुम्ही पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, 0 मधून 0 गेला 0 0 आणि 12 मधून 8 गेले विद्यार्थी मित्रांनो, तर उरतात 4। याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो, घड्याळामध्ये जर 8 वाजलेले दिसत असतील तर त्याच क्षणी आपण जर आरशामध्ये पाहिलं तर आरशाची प्रतिमा आपल्याला अशी दिसेल। अर्थातच आपल्याला आरशामध्ये 4 वाजलेले दिसतील। विद्यार्थी मित्रांनो, आहे की नाही खतरनाक ट्रिक विद्यार्थी मित्रांनो? पहा, परत आपण आणखीन एक उदाहरण घेऊन समजून घेणार आहोत। पहा, तुमच्या समोर काय प्रश्न दिलेला आहे, घड्याळामध्ये 2 वाजलेले असताना आरशात किती वाजलेले दिसतील असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे। तर पहा, तुमच्या समोर घड्याळ पण आहे विद्यार्थी मित्रांनो, घड्याळामध्ये 2 वाजलेले आपल्याला दिसत आहेत। आता आपल्याला हेच 2 वाजलेले जर आरशामध्ये पाहायचे असतील तर आपल्याला काय करता येईल विद्यार्थी मित्रांनो? ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे। ट्रिक काय म्हणते, जर आपल्याला तास दिले असतील, फक्त तास दिले असतील, मिनिट आपल्याला माहित नसतील किंवा आपल्याला काढायला सांगितले नसतील, तर आपण काय करत आहोत, 12 मधून विद्यार्थी मित्रांनो दिलेले तास आपण काय करणार आहोत, वजा करणार आहोत। पहा, 12 मधून आपण 2 काढून टाकूया विद्यार्थी मित्रांनो। अर्थातच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 10 उत्तर येईल। म्हणजेच 12 जेव्हा घड्याळामध्ये 12 वाजलेले असतील, घड्याळामध्ये 2 वाजलेले असतील विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा आपल्याला आरशामध्ये 10 वाजलेले दिसतील। किती वाजलेले दिसतील? 10 वाजलेले दिसतील। पहा, त्यानंतर परत आपण एक उदाहरण पाहू याच पद्धतीचं। आता पहा, घड्याळामध्ये 5 वाजलेले असताना आरशात किती वाजलेले दिसतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, जर आपल्याला तास दिलेले असतील, सोबत मिनिटे नसतील, तर आपण काय करतो, 12 मधून दिलेले तास काय करतो, वजा करतो विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्हाला माहित आहे काय होणार, 12 मधून 5 गेले तर 7 उरतील विद्यार्थी मित्रांनो। याचाच अर्थ जेव्हा घड्याळामध्ये 5 वाजलेले असतील त्याच वेळेला त्याच क्षणी आपल्याला आरशामध्ये 7 वाजलेले दिसतील विद्यार्थी मित्रांनो। किती वाजलेले दिसतील? 7 वाजलेले दिसतील। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर की घड्याळामध्ये जर तास आपल्याला दाखवले तर तुम्ही ट्रिक सांगितली, पण तासासोबत मिनिटे दाखवलं तर आपण काय करणार किंवा त्याच्यासाठी आपण कोणती ट्रिक वापरणार, यूज करणार? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा सुद्धा मी एक असे काही प्रश्न घेऊन आलेलो आहे। पहा, प्रश्न काय म्हणतो, घड्याळामध्ये 4:20 वाजलेले असताना, म्हणजेच मिनिटे वाजलेले असताना
आरशात किती वाजलेले दिसतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता घड्याळामध्ये विद्यार्थी मित्रांनो 4:20 तुमच्या समोर घड्याळ पण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आता घड्याळामध्ये जर 4:20 झाले असतील तर आपल्याला आरशामध्ये किती वाजलेले दिसतील हे आपल्याला काढायचं आहे। आणि मित्रांनो तासासोबत जेव्हा मिनिटे असतात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो ट्रिक काय करायची, 11:60 हे झालेत असं आपण गृहीत धरू। म्हणजेच 11:60 जे दिलेले आपल्याला तास व मिनिटे आहेत हे आपल्याला काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत। म्हणूनच 11:60 आपण 4 वाजून विद्यार्थी मित्रांनो पहा 4:20 जर वजा केले, पहा वजा केले, 0 मधून 0 गेला 0, 6 मधून 2 गेले 4, त्यानंतर पहा 11 मधून 4 गेले तर विद्यार्थी मित्रांनो उरतात 7। याचाच अर्थ घड्याळामध्ये जर 4:20 झाली असतील तर आपल्याला आरशामध्ये 7:40 झालेले आहेत असं आपल्याला दिसते। विद्यार्थी मित्रांनो समजली ना ट्रिक? जरी समजली नसेल तरी आपण समोरच्या उदाहरणामध्ये आपण आणखीन शिकून घेऊया। पहा काय म्हणते, घड्याळामध्ये 7:38 वाजलेले असताना आरशात किती वाजलेले दिसतील। आपल्याला घड्याळामध्ये जर 7:38 झालेली दिसत असतील, तुमच्या समोर घड्याळ आणून ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा 7:38 झालेले असतील आणि त्या क्षणी जर आपण आरशामध्ये पाहिलं तर ती प्रतिमा, ती इमेज आपल्याला आरशामध्ये कशी दिसेल किंवा आपल्याला आरशामध्ये किती वाजलेले दिसतील हे आपल्याला काढायचं आहे। तास व मिनिटे दिसले की विद्यार्थी मित्रांनो 11:60 असं घ्यायचं आणि दिलेले तास व मिनिटे त्यामधून वजा करायचं। अर्थातच 11 मधून 60 पहा 11 मधून 7 आणि 60 मधून 38 आपल्याला काय करायचं आहेत, वजा करायचं आहेत विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी पहा 0 मधून 8 जात नाहीत म्हणून आपण हातचा इकला घेतला, 10 मधून 8 गेले 2 राहिले, इकलाचा इकडे गेला म्हणजेच 5 मधून 3 गेले तर विद्यार्थी मित्रांनो किती उरतात, पहा 2 उरतात। त्यानंतर 11 मधून 7 गेले तर विद्यार्थी मित्रांनो उरतात 4। याचा अर्थ घड्याळामध्ये जर 7:38 पहा घड्याळामध्ये जर 7:38 झाली असतील तर त्या क्षणी आरशामध्ये आपल्याला किती दिसतील, 4:22 झालेले आपल्याला दिसतील। किती सोपी ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो पहा। त्यानंतर आपण परत एक उदाहरण पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता काय म्हणते उदाहरण, आपल्याला काय सांगितलेलं आहे, घड्याळामध्ये 3:15 वाजलेले असताना पहा वाजलेले असताना आरशात किती वाजलेले दिसतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। म्हणजे घड्याळामध्ये जर 3:15 झाले असतील तर त्या क्षणी जर आपण आरशामध्ये पाहिलो तर आपल्याला किती वाजलेले दिसतील। मित्रांनो तुम्हाला माहित आहे जर तास दिले तर 12 मधून वजा करा आणि तास प्लस मिनिटे दिले तर 11:60 मधून दिलेले तास व मिनिटे काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो पहा आपण वजा करत आहोत, 60 मधून 15 गेले तर 45 उरतात विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर 11 मधून जर 3 गेले तर 8 उरतात विद्यार्थी मित्रांनो। किती उरतात, 8 उरतात। अर्थातच 3:15 जेव्हा घड्याळात होतील त्या क्षणी जर आपण आरशामध्ये पाहिलो, तीच घड्याळ जर आरशामध्ये आपण पाहिलो तर आपल्याला 8:45 झालेली आपल्याला दिसतील विद्यार्थी मित्रांनो। आहे की नाही ट्रिक विद्यार्थी मित्रांनो? पहा किती अगदी सहजरित्या काही क्षणामध्ये आपण अशा पद्धतीचे उदाहरण काढत आहोत। विद्यार्थी मित्रांनो लक्षात काय ठेवायचं आहे, तास जर दिसले फक्त तर आपल्याला 12 मधून वजा करायचं आहे आणि तास प्लस मिनिटे आपल्याला जर दिसले तर आपल्याला 11:60 मधून दिलेले तास आणि मिनिटे आपल्याला वजा करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि वजा करता क्षणी तुम्हाला तुमचं उत्तर येऊन जाईल। मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।